नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण या लेक्चरमध्ये 2017च्या MPSC प्रिलिम GHच्या पेपरमधल्या सायन्सचे प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. ऑलरेडी 2016पर्यंतचे पेपर आपण बघितले होते. 2017च्या पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे या पेपरमध्ये न्यूमेरिकल जे आहेत ते सुरू झालेत आणि सायन्सबद्दलचे न्यूमेरिकल विचारायला सुरुवात झाली. आणि प्रत्येक पेपरमध्ये एक 4-5 न्यूमेरिकल तुम्हाला सापडतात आणि जर तुम्ही ते केलेत तर तुमचे ते एवढे मार्क्स आता फिक्स होतात. सो हा पॅटर्न कंटिन्यू आहे आणि हे न्यूमेरिकल्सही आपण बघूयात आणि महत्त्वाचे प्रश्न. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तर तिथेही फॉलो करूयात. तुमच्यासमोर 51 नंबरचा प्रश्न आहे. हा पेपरचा सेट जो आहे तो ए सेट आहे आणि हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की मॅग्नेटिक मेरिडियन ऑफ सर्टन प्लेस द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. आता हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा तो दिलेला आहे 0.26 युनिट आणि अँगल ऑफ डीप जो आहे तो 60 आहे. तर मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ ॲट धिस लोकेशन आपल्याला विचारलं आहे. तर मॅग्नेटिक फील्ड जे असतं ते मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू हे जे तुमचे युनिट्स आहेत. ओके, सो हे युनिट्स जे काय अर्थ मॅग्नेटिक फील्डचे युनिट, सो 0.26 युनिट इंटू याच्यामध्ये अँगल ऑफ डीप. तर अँगल ऑफ डीप जो आहे तो 60 डिग्री, म्हणजे अँगल ऑफ डीप म्हणजे हा काय आहे tan 60. ओके, आता tan 60ची किंमत तुम्हाला माहीत पाहिजे. tan 60ची किंमत किती आहे 2. सो 0.26 इंटू 2 इज इक्वल टू 0.52 हे तुमचं आन्सर आहे. याच्याकरता सिम्पल एकच आहे, तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि बेसिक जर तुमचं क्लिअर असलं तर तुम्हाला याच्यामध्ये काही एक प्रॉब्लेम येत नाही. तर आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा जो प्रश्न आहे आपला ह्या पेपरमधला तर तो आहे की एक इलिव्हेटर आहे ना, उद्वाहक, आणि त्याची जी कॅरिंग आहे मॅक्झिमम लोड जे आहे तर ते 1800 kg इलिव्हेटर प्लस पॅसेंजर, म्हणजे जी लिफ्ट आहे त्याच्यात त्याचं स्वतःचं वजन प्लस पॅसेंजरचं 1800 आहे आणि कॉन्स्टंट स्पीड जो आहे तो 2 मीटर पर सेकंड आणि याचं जे काही फोर्स फ्रिक्शनल फोर्स आहे त्याचा तो 4000 Nचा आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला आता करायचं आहे की मिनिमम पॉवर डिलिव्हर बाय मोटर, त्या लिफ्टसाठीची मिनिमम पॉवर किती आहे. तर आता हा प्रश्न सोडवत असताना याच्यामध्ये जो हे आहे की जी पॉवर असते नेट, तर त्याच्यासाठीचा फंडा आहे की हे जे तुमचं आहे की मॅक्झिमम लोड जो आहे तो मॅक्झिमम लोड 1800 इंटू तुमचा जो हे आहे आपलं ग्रॅव्हिटी, जीची व्हॅल्यू इथं 10 दिली तशी ती 9.8 असते आणि सोयीसाठी आपल्या 10 दिलेली आहे. सो 10 प्लस हे जे आहे की फ्रिक्शनल मोशन, सो इट इज 4000 N. म्हणजे बघा ऑब्वियसली फ्रिक्शनल मोशन आहे तर ते पण एनर्जी त्यांना मोटरला द्यावी लागेल म्हणून ती पण प्लस होणार. मग इथं तुमचं उत्तर जे येतं ते 18,000 प्लस हे 4000 K है ना, तर इज इक्वल टू हे येतं जवळपास 22K. आता हे 22K जे तुमचं उत्तर आलेलं आहे तर हे वॅटमध्ये आलेलं आहे. 22 गुणेला 2, कारण ही तुमचा हा स्पीड राहिला इथं इंटू 2. सो 44 जे आहे तर ते वॅटमध्ये उत्तर आलेलं आहे. सो एवढं वॅट. आणि वॅटचं तुम्हाला काय करायचं आहे, इथं उत्तर जे आहे ते हॉर्स पॉवरमध्ये आहे. वॅटचं हॉर्स पॉवर करायला याला तुम्हाला गुणावं लागेल 0.0013नी, तर तुमचं उत्तर येतं 59 हॉर्स पॉवर. तर तुम्हाला 56 हॉर्स पॉवर हे अशा पद्धतीने हे गणित सुटतं. तर याचे फॉर्म्युले तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. तर आणि तरच आपण ही गणितं सोडवू शकतो. याच्यात लॉजिक नावाचा प्रकार शून्य आहे. पुढचं गणित बघा, ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेंटीमीटर आहे. खरं तर हे आता इंग्लिशमध्ये वाचलेलं डबल बहिर्वक्र भिंग, इंग्लिशमध्ये बघा फोकल लेंथ ऑफ डबल कॉन्व्हेक्स लेन्स. आता डबल कॉन्व्हेक्स लेन्स जो आहे आपला त्याची फोकल लेंथ जी आहे ती फोकल लेंथ आपल्याला वर्क करायची आहे. तर त्याची रेडियस ऑफ कर्वेचर जी आहे ते 50 सेंटीमीटर आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे ती 1.5 आहे. आता बघा याचा जो फॉर्म्युला आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेस डबल बहिर्वक्र भिंगाचं नाभी अंतर काढायचं असलं तर फॉर्म्युला जो आहे तो अशा पद्धतीने 1/f फोकल लेंथ इज इक्वल टू त्याची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे -1 गुणेला 1r1 प्लस 1r/2. हे दोन्ही वेगवेगळे जे लेन्स आहेत बदलून डबल आहेत त्याच्यामुळं. तर हे तुमचं आहे 1.5 - 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघा 1.5 आहे तुमची, ती इथं टाकली आणि इकडं जे आहे ते 1/r1. तर दोघांची जी आहे त्रिज्या जी आहे प्रत्येक पृष्ठभागाची ती 50 आहे. सो 1/50 1/50. सो याच्यामध्ये काय येतं की आता बघा हे 1.5 - 1 किती आलं 0.5. तर त्याला आपण आपल्या सोयीसाठी काय करतो आहे 1/2 करा म्हणजे 0.5. आणि इथं काय झालं हे दोघी सेम आहे, खाली 50-50 छेद याचा.
सो हे आलं 2/50. तर याच्यामध्ये काय होतं की 2 कट झाले तिथं आणि ऑबियसली हे इथं 1/f. तर 1/f जो आहे एफची किंमत किती आली तुमची 50 सेंटीमीटर. हा 50. सो हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याने हे केलं तर हे पटापट वर्क होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आता बघा की अ न्यू युनिट ऑफ लेंथ इज चूजन सच ॲट द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज युनिटी. तर एक नवीन एकक निवडलं तुम्ही की लाईट जे आहे व्हॅक्यूममध्ये युनिटी. व्हॉट इज दिस डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ इन टर्म्स ऑफ न्यू युनिट इफ लाईट टेक्स 8 minutes and 20 seconds टू कवर दिस डिस्टन्स. ओके, आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की जर तुम्ही याच्यासाठी एक युनिटी म्हणून हे करत आहात तर 8 minutes 20 seconds इथं आहेत. निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाची गती जी आहे ती 1 एकक आहे. मग आता साधी गोष्ट आहे की 8 minutes 20 seconds ते कापतं आहे. तर सगळं सेकंदात करूयात आपण. सो 60 गुणेला 60 × 8 + 20. सो 4800 म्हणजे 480 + 20. सो हे झालेत 500 सेकंद झालेत तुमचे. हे तुमचं उत्तर आलं 500 एकक. कारण याच्यामध्ये काय आहे की पृथ्वी आणि सूर्याचं अंतर जे आहे तर तो वेळ जो आहे तो 500 एकक इतका होईल त्याच्या याच्यानुसार. सो 500 एकक हे तुमचं उत्तर आहे. त्याचं सेकंदात करून तुम्हाला काढावं लागेल. पुढचं जे प्रश्न आहे आपला तो प्रश्न इथं आहे. तर तो प्रश्न बघूयात की अ साऊंड वेव हॅव्हिंग सर्टन फ्रिक्वेन्सी ट्रॅव्हल विथ अ स्पीड ऑफ 336 अँड वेवलेंथ 3 सेंटीमीटर. व्हॉट इज इस फ्रिक्वेन्सी बी? विल इट ऑडिबल? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी. आता बघा की आता याच्यामध्ये ध्वनी तरंगाचा जो वेग दिलेला आहे यांनी तो 336 दिलेला आहे. 336 ध्वनी तरंगाचा वेग आहे बघा हा 336 सेंटीमीटर आणि तरंग लांबी जी आहे तर ती आहे. आता हे मीटर पर सेकंद आहे. याला आपल्याला काय करायचं सेकंदमध्ये सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. याला सेंटीमीटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही कन्वर्ट करणार तर 336 आणि पुढं 2 शून्य येतील तुमचे सेंटीमीटर पर सेकंद झालं आहे. आणि याचा जो आहे ध्वनी तरंगाचा वेग जो आहे डिवायडेड बाय तुमची जी काही तरंग लांबी आहे आणि ती 3 सेंटीमीटर आहे भागेला 3. हे खूप सोपं आहे बघा. याला फक्त तुम्हाला इथं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं होतं. डिवायडेड बाय तुमची जी वेवलेंथ आहे 3. सो स्पीड जमलं तर तुमचं उत्तर जे येतं याच्यामध्ये तर ते येतं 11,200 हर्ट्स. आणि यस हे आपण ऐकू शकतो ऑडिबल आहे. कारण माणूस जो आहे तर तो कुठल्या याच्यात ऐकू शकतो 20 हर्ट्स आणि जवळपास 20 + 20 ते 20K हर्ट्स इतकं तो ऐकू शकतो. तर हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा. जर 2 रोध एकसर जोडणीने जोडले तर त्याचा परिणामी रोध किती होतो 45 होतो. म्हणजे काय की 2 रेजिस्टर्स कनेक्टेड इन अ सिरीज. आता बघा सिरीजमध्ये ज्यावेळेस तुम्ही जोडता तर सिरीजमध्ये जोडतानाचे गणित एकदम सिम्पल आहे. म्हणजे याच्यात गणित कसं होईल R1 + R2 = किती आलं ते 45 आलं. ओके, सिरीजमध्ये जोडताना सरळ असं. आणि जर तुम्ही ते पॅरलली हे केलं समांतर तर 1/R1 + 1/R2 असं येणार. मग आता याच्यामध्ये सिम्पल आहे. त्यांनी सांगितलं 45 आहे तर याच्यातलं बघा 45 वेगवेगळ्या याचं तुम्हाला येतं. इथं तर 60 आहे हे तर कॅन्सलच झालं. 30 हे 20 40 आहे. इथं 45 इथं 45 येतं. मग आता हे तुम्हाला दोघीकडे टाकून बघावं लागेल. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर 1/20 आणि 1/25 तर हे जास्त वर्क होणार नाही. पण इथं 15 आणि 30 बघा हे पटकन वर्क होतं. काही गोष्टी तुम्ही प्रत्येक कागदावर करू नका, मनात पण काही कॅल्क्युलेशन केले पाहिजे. म्हणजे 1/15 + 1/30 हे सोपं आहे. कारण इथं वरती 2 आणि हा इथं 1 येणार. मग हा खाली 30 आणि वरती 3/30. याचं उत्तर जे आहे त्यांनी दाखवलेलं आहे की तुम्ही जर याला पॅरलल जोडलं तर 10 येतं. तर ऑबियसली 3/30 1/10. तर याचं जे उत्तर आहे ते 15-30 आहे. आणि हे बघायचं की 1/20 आणि + 1/25 तर हे कॅल्क्युलेशन करायला अवघड जाणार आहे. कारण त्याचा छेद समान करायला तुम्हाला जास्तीचं कॅल्क्युलेशन करावे लागणार आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 15-30 आहे. पटकन टाकायचं R1 + R2 = 45 आणि 1/R1 अधिक डिवायडेड बाय + 1/R2 आणि बघायचं की कोणतं वर्क होतं. पुढचा प्रश्न बघा. व्हिटॅमिन B12 खालीलपैकी कुठले स्रोत महत्त्वाचे आहे? आता हे जे आहे तर हे पाठच पाहिजे तुमचं. सगळं जर तुम्ही बघितलं तर याच्यात उत्तर क्लिअर आहे. मासे, यकृत, लहान आतडे वगैरे. पुढचा प्रश्न बघा की द वन जीन वन एन्झाईम हायपोथेसिस सजेस्ट दॅट वन जीन कंट्रोल द सिंथेसिस ऑफ वन एन्झाईम वॉज प्रपोज्ड बाय. तर हे प्रपोज कुणी केलेलं आहे तर हे बीटल अँड टॅटूननी केलेलं आहे. आता ह्या गोष्टी पाठच पाहिजे, याला काही करू शकत नाही आपण. ओके, आणि काही कमेंट्स वाचल्या मी की ते मार्क्स येतच नाही सायन्सला वगैरे. तर बघा सायन्सकडून
कसं असतं की सायन्सचा पण इनपुट आउटपुट रेशो खूप वेगळा आहे. हे जर प्रश्न तुम्ही बघितले तर याच्यासाठी ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुमच्या हाती खूप काही लागत नाही. मग काही गोष्टी तुम्हाला त्या तिथं आयदर सोडायच्या आहेत, तर ती एक गोष्ट थोडी तुम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता हे जे आहे की लिचन्सबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, तर लिचन्सबद्दल काय आहे की हिचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे की फंगस जे आहे की मेक अवेलेबल मॉइश्चर अँड मिनरल्स टू अल्गा विच प्रिपेअर फूड बाय फोटोसिंथेसिस. तर ते लिचेन्स आणि फंगी, तर तो प्रश्न बऱ्याचदा विचारून झालेला आहे यांचं दोघांचं रिलेशन. तर ते एक लक्षात ठेवा. याचं उत्तर जे आहे ते 2 आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती संप्रेरके पिकवण्यासाठी क्रियेला नियंत्रित करतात. आता बघा की फ्रूट्स रायपनिंग जे काय आहे तर त्याच्यासाठी जे आहे ते इथिलीन वापरलं जातं. आणि हा प्रश्न तुम्हाला NCERTमध्ये हे दिलेलं आहे. तर सोर्स बघा याचा NCERT, किंवा हे तुम्हाला स्टेट बोर्डच्या याच्यात पण मिळू शकतं. त्याच्यानंतर हे लिचेनवाला पण NCERTमध्ये आहे. वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे. आता सी फॅन, सी स्टार, सी पेन, फोलास, फिला, कॅटल फिश आहे ना. टॅक्झोनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचारलेलं आहे. म्हणजे काय की तुम्हाला वर्गीकरण पण वाचलं पाहिजे. आपण ऑलरेडी हे मी क्लिअर केलं होतं की तुम्ही जर स्टेट बोर्डाची पुस्तकं बघितली किंवा NCERT, मी स्टेट बोर्डाच्या पुस्तकात हे सांगितलं होतं वर्गीकरण तुम्ही करा, प्रश्न विचारले जातात. तर फोलास, फिला, कॅटल फिश हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाही. तर याचं उत्तर जे आहे ते फक्त आणि फक्त अमोनिया, युरिया, क्रिटेनिन आणि क्रियाटिनिनमध्ये ऑनली क्रिटिनिन हे याचं उत्तर आहे की फक्त नायट्रोजनस एक्सक्रिटरी वेस्ट नाही आहे. तर एक गोष्ट आहे की तुम्ही जर सगळ्या सिस्टीम नीट केल्या तर असा तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सिस्टीम वर्क करणं गरजेचं आहे, ते तुम्हाला वारंवार मी सांगितलेलं आहे. टेस्ट नॉर्मली डिसेंड इंटू स्क्रोटम बाय अबाउट ॲट द टाईम ऑफ बर्थ है ना. 6 महिने, 3 महिने जन्मानंतर काही विशेष नाही. तुम्ही लहान बाळ बघितलं तुम्हाला क्लिअर पाहिजे की ॲट द टाईम ऑफ बर्थ हे होतं. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्रज्ञाच्या शाखा आहेत. तर बघा की अप्लाइड बायोलॉजीच्या शाखा कुठल्या कुठल्या आहेत. तर ॲग्रिकल्चर आहे, फार्मसी आहे, मेडिकल सायन्स आहे. मायक्रोबायोलॉजी नाही, कारण ते अप्लाइडबद्दल विचारतं, हे मूळ तिच्यातलं बेसिक आहे. तर त्याच्यामुळे BCD ह्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, फेडरलचा जो काही विद्युत अपघटन नियम आहे तर तो कशाशी संबंधित आहे. इक्विव्हॅलंट वेटशी, ॲटॉमिक वेटशी, किंवा तर साधी गोष्ट आहे की फॅराडेस लॉ जो आहे तो फॅराडेस लॉ तुम्हाला सापडतो की तो इक्विव्हॅलंट वेटशी संबंधित आहे. ओके, सो फॅराडेस लॉ पण महत्त्वाचं आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न बघा. हां, इफ न्यूक्लाइड्स हॅव डिफरंट ॲटॉमिक नंबर अँड डिफरंट ॲटॉमिक मासेस बट द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स देन दे आर नोन ॲज. तर त्यांना काय म्हटलं जातं, आयसोटोन्स म्हटलं जातं. आता हे बघा, हे सिम्पल आहेत की तुम्ही आयसोटॉप्स काय असतात, आयसोबार काय असतात, आयसोटोन्स काय असतात, ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. सो आयसोटोन याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, हे जे स्थिरांक ऑफ द युनिट ऑफ वंडरवॉल कॉन्स्टंट इज. तर त्याचं जे युनिट आहे वंडरवॉल कॉन्स्टंटचं ते हे आहे kPa(d(m)⁶ मोल -2. तर हे याचं स्थिरांकाचं एकक आहे. आणि आता ह्या गोष्टी कशा आहे ना की हे फॅक्ट्स आहेत. ओके, हे फॅक्ट्स आहेत, हे पाठ असणं गरजेचं आहे. फॅक्ट्स आपले परफेक्ट पाहिजेत तर गोष्टी वर्क होतात. ओके, तर आता काही वेळेस असे प्रश्न अनएक्सपेक्टेड प्रश्न आहे. हा पुढचा प्रश्न पण बघा, द प्रेफिक्स ऑफ मल्टिपल ऑफ 10⁻18. तर 10⁻18 काय आहे, एक्झा आहे. ओके, सो इट इज एक्झा. तर ह्या अशा असतात की म्हणजे 10⁻18 एक्झा आहे, 10⁻15ला पेटा म्हटलं जातं, 10⁻2ला हेक्टो म्हटलं जातं, 10⁻1ला डेका म्हटलं जातं. आता टिपिकल बघा, एवढं आपण खरं तर करत नाही, पण आता अशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि हे तुम्ही जरा बघितलं पाहिजे. ओके, म्हणजे साधी गोष्ट आहे की 10⁻−18 असं पण असतं की ज्याला तुम्ही एटो असं म्हणता. ओके, आता हे असे प्रश्न असं होऊ शकतं की हे खूपच टिपिकल आहे ना. तर अशा प्रश्नांच्या बाबतीत खूप जास्त विचार न केलेला बरा. द pH ॲट विच द चेंज ऑन प्रोटीन कोलाइड इज रिव्हर्स इज कॉल्ड आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. तर याचं उत्तर जे आहे ते आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असं आहे. तर हे एक लक्षात ठेवा. ओके, आणि pHबद्दलचे बेसिक्स आपण NCERT रिव्हिजनमध्येही बघितलं होतं. पुढचं बघा आता की N2+3NH हा जो आहे सगळा फॉर्म्युला, द ली चॅटलियर्स प्रिन्सिपल सजेस्ट दॅट डॅश आर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द रिॲक्शन ऑफ राईट अँड थस फॉर्म अमोनिया. तर आता NH3, तर हे जे आहे ती हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. तर हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे.
त्याच्यानंतर म्हणजे ह्या टिपिकल ज्या काही हे आहेत, म्हणजे यांनी सरळ सरळ बघा, फॅरेडेचा प्रिन्सिपल तुम्हाला विचारलेला आहे, द ली चॅटलियर्सचा प्रिन्सिपल विचारला आहे, म्हणजे तुम्हाला सायन्समधले बेसिक सिद्धांतसुद्धा माहीत असणं यांना अपेक्षित आहे आता. तर हे एक महत्त्वाचं होतं, तर ते एक लक्षात ठेवा. आणि हा शेवटचा प्रश्न याच्यातली गणितं वगैरे आपण बघितलेली आहेत. मी इथं तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ही गणितं मीही कधी खूप काही केलेली नव्हती, पण एक आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये आता हा ट्रेंड आहे, तुम्हाला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. न्यूमेरिकल्सवर फोकस करा. न्यूमेरिकल्स जर तुम्ही जेवढ्या आलेले आहेत तेवढ्या गोष्टी जरी नीट बघितल्या, म्हणजे आपल्याला विचारले गेलेले जवळपास हिच्यातले जे न्यूमेरिकल्स आहेत तर ते जवळपास 6 न्यूमेरिकल्स आहेत. चला, आपल्याला याच्यातले 3 जरी तिथं आलेत तर तुमचे याच्यातले 6 मार्क क्लिअर होतात, म्हणजे काहीतरी फिक्स तुमच्या हातात येतं. मग सायन्समधला आताचा पॅटर्न हा आहे की तुम्ही न्यूमेरिकलवर फोकस केलं पाहिजे. सायन्समधले बेसिक प्रिन्सिपल जे आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करणं अपेक्षित आहे. आणि सायन्सला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घाबरू नका, गोष्टी पॉझिटिव्हली वर्क करा, गोष्टी होतील. तर स्पॉटलाईटबरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.